वेलकम बॅक टू प्रणव बिरादा ब्लॉग्स आणि राम राम. तर आपण पुन्हा एकदा गावाकडे जाणार आहे आणि ती पण कशासाठी लक्ष्मीपूजन म्हणजेच गौरी पूजन. तर चला तर गाडी पुसून त्यांनी रेडी केलं. लवकर निघायचं होतं 6-7 वाजता, पण आता 8 वाजलेत. तर चला मिनिमम 2 घंटे तर लागते. तर चला. मीन भैया आलतो का काही तवा दाखवलं तर बघा ते तळ आहे बघा. मीन भैया आलतो तवा दाखवलेलं. आता गावाच्या तिथं शिरोळ ताजगण मध्ये महादेवाचं मंदिर आहे. पडणार मध्ये आता फळ त्यांनी घेतली. गावाकडे जायच्या रस्त्याला आला बघा. सगळं जंगल असल्याने या साईड. खडोचेचं तळ बघा कसलं भरले. चक पूर्ण असं उलटून जायसारखं वरीपर्यंत. पोरं इथं पोवायलेत. गेल्या वारी शेत दाखवतो म्हणलं होतं आणि दाखवणं झालं नाही का बघा. एक साईडचं जे दाखवायला ती शेत आहे. हे बघा हे शेत म्हणलं होतं का. हे आहे बघा इथं सरांच्या घरी आलो जरा. ह्याच्यापर्यंत आहे बघा इथपर्यंत पूर्ण. चेक करा. रात्री मोबाईलची चार्जिंग संपली होती म्हणून बनवताना दाखवणं झालं नाही. शेताकडे लक्ष्मी पण बसलेली आहे मम्मीने ते येताना का व्हिडिओ बनवून तेव्हा झोपी गेलो ती बाहेरला तेवढं करून झोपी मम्मी चल घेऊन सोबत सोबत कसा पुढे पळाले मागे ट्रॅक्टर आहे आपलं. पप्पाला म्हणले जरा बैल सांभाळा, मी वरी जाऊन ते शेण त्यान काढून चारे ठेवला आता. तिकडे जाऊन दुसरं काम करतो आता बघ. आणि आपलं ट्रॅक्टर आहे. आणि हे आपल्या गाई आहेत. 2-3 आहेत. एक गोर आहे. काही बघा वासर तर दाखवलेलं गाईच्या इथं ही काही आणि काही इथे बसते शेत. तिन्ही बेगवर येते शेण त्यानं काढून पप्पाला बैल चारायला दिलो. बैल घ्यायला चाललं चारून झाले आणि निघाला आता. कसा मागे मागे बघालाय आणि हे पुढे पळालाय. आता काम त्यानं झाले. पप्पा चालले पायाच्या गाडीवर आणि मी एकटा हे हराळ आगरडा घेऊन त्यानं चाललं. रस्ते म्हणजे लय बेकार आहे का. शेताकडे जायचे रस्ते लय अवघड आहे इकडे. या चाकाऱ्यामुळं गाडी इकडून तिकडं तिकडून इकडं करते. चला तर घरी जाऊन भेट. घरून गेल्या सगळं पद्धतशीर सगळं हे त्यांनी मांडून त्यांनी घेतलं. खेळ थोडी सजावट त्यांनी केलो आणि बघा कसं दिसायले. आता गणपती त्यानं आणून ठेवून बघा कसलं नंबर आहे दिसायले. रस्ता त्यांनी लय खराब आहे. गाडी बघा कसं वरे खाली बसाय बी हो वाटाल. आदित्य डेरे गिन्नी गवत तोडते आणि प्रणव बिरादार बघा माहीत तर असेलच तुम्हाला. जुंधळा बघा 52 हेले 2 हे
अजून एखादी तोडून मी नेलाय हो. काय रे आदित्य, तू गिन्नी गवत तोडून मी तुला सोडतो. आदित्य दे रे गव बघ तुझ्या नेलं गिन्नी गवत, तो गिन्नी गवत म्हणतो आम्ही जुंधळा म्हणतो. तर कापून बैल घेऊन आलो खाली. वरी ट्रॅक्टर ते नाही बघा तो का दिसत असेल. असंच आपलं शेत खाली खाली काय जाऊ शकत नाही बैल सोडून. तर तुम्हाला झूम करून दाखवतो बघा, तेवढं क्लिअर दिसत नसेल. त्यातून जाईल आणि आता रात्री वाजले तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला.